विधानसभा निवडणूक जवळ येते तशी नवी मुंबईतील भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागलेत। बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्यात रस्सीखेच वाढल्याचं दिसून येतंय। 20 ते 25 वर्ष जे सत्तेत होते, मंत्री झाले, त्यांना माझं थेट आव्हान आहे, तुम्ही तुमची 5 कामं दाखवा आणि लाख रुपये घेऊन जा, असा घणाघात मंदा म्हात्रे यांनी केलाय। मी 10 वर्ष संघटना मजबूत केली, मात्र त्यांनी मागील 1 वर्षात संघटनेची नासाडी केली, संघटना खिळखिळी केली, असा थेट आरोप मंदा म्हात्रे यांनी जिल्हाध्यक्ष संदीप नाईकांवर केलाय। यशश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ पेणमधील गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्स तसेच इतर स्टाफनं हाताला काळी फीत बांधून या घटनेचा निषेध व्यक्त केला। यावेळी गॅलेक्सी हॉस्पिटल ग्रुपचे डायरेक्टर डॉक्टर रत्नदीप गवळी, राजेश टेलर, शिल्पा टेलर, चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर ऋषिकेश गोसावी, डॉक्टर रिचा मिर्गल, मॅनेजर सुनील कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। राजेश टेलर यांनी सांगितलं की यशश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे यांच्याबाबत घडलेली घटना घृणास्पद असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे। या नराधमांना फाशीच द्यावी, अशी तीव्र भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। दिनांक 31 जुलै रोजी रोहा शहरात असलेल्या कुंडलिका नदीत सकाळी 9:30 वाजण्याच्या दरम्यान एका इसमानं पुलावरून उडी मारल्याची घटना घडली होती। यावेळी रोहा पोलीस स्टेशन आणि सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था यांच्याकडून शोध मोहीम घेण्यात आली। अखेर 3 दिवसांनी चणेरा नावेखाळीत मृतदेह सापडला। श्रीकृष्णनगर, कळवा रोड, भुवनेश्वर येथील संजय दगडू पाबरेकर, वय वर्ष 49 यांचा हा मृतदेह असल्याचं निष्पन्न झालं। संजय यांनी नदीच्या पाण्यात उडी का मारली, याचा शोध आता रोहा पोलीस निरीक्षक देविदास मोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। उरण तालुक्यातील खोपटा कोपरोली रस्त्यावर सायंकाळच्या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे। यातून मार्गक्रमण करणाऱ्या रुग्णांना, विद्यार्थी, नोकरदार, महिला वर्ग यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। JNPA बंदर, उरण, नवी मुंबई, मुंबई, पेण आणि अलिबाग शहराला जोडणारा खोपटा कोपरोली हा महत्त्वाचा मार्ग आहे। या रस्त्याच्या आजूबाजूला देश परदेशात आयात निर्यात करणाऱ्या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामांची उभारणी करण्यात आली आहे। त्यामुळे महत्त्वाच्या खोपटा रस्त्यावरून दररोज प्रवासी वाहनांची आणि अवजड वाहनांची रेलचेल अनेक पटींनी वाढली आहे। स्वच्छ भारत अभियानाचे उरणच्या ग्रामपंचायतींनी 3 तेरा वाजवलेत। गावातून गोळा केलेला कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकून या ग्रामपंचायतीसोबतच प्रकल्प, सिडको हद्दीतील रहिवासी, संकुलातील रहिवाशांनी रस्त्याचं डम्पिंग ग्राउंड केल्याचं चित्र तालुक्यात दिसून येतंय। या कचऱ्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय। उरण तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम आणि उरण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी SP वाराटकर यांनी जनतेच्या आरोग्याशी निगडीत प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जनमानसातून करण्यात येत आहे। लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल आणि खालापूरमधील ग्रामपंचायत वावंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वावंडळ येथील समाज मंदिरात मोफत डोळे तपासणी शिबिर डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालं। या शिबिराचा अनेक गरजूंनी लाभ घेतला। यावेळी 148 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली, तर 17 जणांना चष्मे वाटप करण्यात आले। 22 जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावी लागणार असल्यानं त्यांना चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं पनवेल येथे नेण्यात येणार आहे। सध्या डोळ्यांचे विकार वाढलेत, प्रत्येकानं तपासणी करून घ्यावी, असं आवाहन डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांनी केलंय। एका गरीब कुटुंबात जन्म घेतलेला सामान्य नागरिक ते जिल्हा परिषद सदस्य आणि नंतर जिल्हा परिषदेचे क्रीडा सभापती असा प्रवास करणारे महाड तालुक्यातील कोकरे गावचे जितेंद्र सावंत यांचा 50वा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा झाला। महाड येथील वीरेश्वर हॉल येथे मोठा जनसमुदाय त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लोटला होता। शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांची मिळालेली भक्कम साथ यामुळे त्यांना आणखी राजकीय पाठबळ प्राप्त झालं आणि त्यांच्या खऱ्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली। पत्नी प्रेरणा सावंत यांनी खंबीर राहून दाभोळ ग्रुप ग्रामपंचायतीवर 2 वेळा सरपंच म्हणून निवडून येण्याची कामगिरी केली आहे। पेणचे समाजसेवक दत्ता कांबळे उर्फ DK यांनी पेण, वडखळ आणि दादर सागरी पोलीस स्टेशन आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सर्व पोलीस तसेच पेण तालुक्यातील पत्रकारांचा प्रत्येकी 5 लाखांचा विमा उतरवून त्यांच्या कुटुंबालाही संरक्षण दिलंय। शेकडो पोलीस आणि पत्रकारांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केलेत। अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दत्ता कांबळे यांचे कौतुक केलं। समाजसेवक दत्ता कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त पेणमधील सार्वजनिक विद्यामंदिर सभागृहात इन्शुरन्स पॉलिसीचं वाटप आणि सार्वजनिक शाळेला क्रीडा साहित्य भेट कार्यक्रम संपन्न झाला। मागील 50 वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात निस्वार्थीपणे समाजसेवा करणाऱ्या शिवराम सीताराम उतेकर यांचा 73वा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करत साजरा करण्यात आला। पोलादपूर तालुक्यातील प्राथमिक शाळा पार्लेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्या, कंपास, परीक्षा पॅड तसेच शाळेसाठी वॉटर फिल्टर आदी शैक्षणिक साहित्याचं वाटप या निमित्तानं करण्यात आलं। शाळेचे मुख्याध्यापक समीर मुल्ला यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचं शाल, बुके आणि श्रीफल देऊन स्वागत केलं।
यावेळी मुख्याध्यापक समीर मुल्ला यांनी शिवराम मोतेकर यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.